नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत श्रावण महिना स्पेशल उपासाचे लाडू। त्यासाठी लागणार आहे साजूक तूप, हे चितळ्यांचं घी मी घेतलेलं आहे म्हणजे तूप, खोबरं, साबुदाणा पीठ, गूळ, दाण्याचं कूट, ही बदाम पिस्ता काजू पावडर घेतलेली आहे। पहा इथे ठेवलेलं आहे, ह्याची मी पावडर करून घेतली आहे। वेलची पावडर, राजगिरा आणि हे वरी पीठ। आता हे वरी पीठ, साबुदाणा पीठ, खोबरं, दाण्याचं कूट हे सर्व आपण तुपावर भाजायचं आहे आणि बनवायचे आहेत पौष्टिक लाडू। हे बघा मी तूप तापायला ठेवलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सर्व पीठ आणि राजगिरा, सुकं खोबरं, दाण्याचं कूट भाजून घ्यायचं आहे। हे पहा तुपामध्ये राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ आपण भाजून घेत आहोत। आपले दोन्ही पीठ भाजत आलेले आहेत, याचा रंग बदलतो ही त्याची खूण आहे। आपण थोडंसं परत तूप घातलं आहे, खोबरा कीस, राजगिरा, दाण्याचं कूट आणि काजू बदाम पिस्ता पावडर असं एकत्र आपण आता हे भाजून घ्यायचं आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। आपलं राजगिरा, खोबरं आणि दाण्याचं कूट असं भाजून झालेलं आहे। आता आपण गूळ पातळ करून घेऊया। कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आहे, गूळ घेतला आहे 2 वाट्या, तो आता फक्त पातळ करून घ्यायचा आहे आणि या गुळामध्ये सर्व मिश्रण घालून एकत्र करायचं। वेलची पावडर घालायची आणि लाडू बनवायचे। आपण भाजलेलं सर्व मिश्रण पहा गुळामध्ये घालून घेतलेलं आहे। थोडंसं थंड होऊ द्या, मग आपण ह्याचे लाडू वळूया। जर वड्या करायच्या असतील तर या स्टेजला ताटाला तूप लावायचं आणि थापून द्यायचं की ह्याच्या वड्या पण पडतील। हे पहा आपण लाडू वळून घ्यायचे आहेत। कोमट थोडंसं असतानाच याचे लाडू वळायचे, गार झाल्यावरही होतील पण थोडेसे कष्ट पडतील। आता मी इथे हा सुका नारळ ठेवलेला आहे, याचा बुरादा म्हणतात नारळाचा, तो मी ठेवलेला आहे। थोडंसं वेगळं पण काहीतरी देण्यासाठी असे आपण लाडू बनवून घेऊया। हे लाडू जर का आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे, तोपर्यंत बाय बाय।